रक्तातील साखर नॉर्मल आहे की नाही हे फक्त लक्षणांवरून 100% ठरवता येत नाही. अनेक वेळा शुगर वाढलेली किंवा कमी असली तरी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे लक्षणं, नियमित तपासणी दोन्हीही महत्त्वाचं आहे. शुगर नॉर्मल आहे याची साधारण लक्षणं म्हणजे पहिलं म्हणजे तहान सामान्य असते. सतत पाणी प्यावंसं वाटत नाही किंवा तोंड कोरडं पडत नाही. वारंवार लघवी होत नाही. रात्री अनेक वेळा उठून लघवीला जावं लागत नाही. अचानक लघवीचं प्रमाण खूप वाढत नाही. ऊर्जा चांगली वाटते. खूप थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. भूक नियंत्रणामध्ये असते. सतत भूक लागत नाही. खाल्ल्यानंतर लगेच पुन्हा भूक लागत नाही. वजन स्थिर राहतं. कारण नसताना वजन झपाट्याने कमी किंवा जास्त होत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दृष्टी स्पष्ट असते. डोळ्यांवर ताण कमी जाणवतो. जखमा सामान्य असतात आणि त्या वेगाने भरतात. छोट्या जखमा लवकर बऱ्या होतात. वारंवार इन्फेक्शन होत नाही. हात-पायांना मुंग्या किंवा जळजळ होत नाही. सुन्नपणा जाणवत नाही. झोप चांगली लागते. रात्री बेचैनी कमी होते. उठल्यावर फ्रेश वाटतं. मन स्थिर राहतं. चिडचिड, अचानक घाम, कंप कमी. कधी-कधी काही लोकांमध्ये शुगरची स्पष्टपणे लक्षणं दिसत नाहीत. तेव्हा त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहींना थोडी लक्षणे असतात, पण रिपोर्ट नॉर्मल असतो. त्यामुळे अंतिम निष्कर्ष हा तपासणीवरच अवलंबून असतो. शुगर नॉर्मल आहे का हे समजण्याचा सर्वात महत्त्वाचा किंवा योग्य मार्ग म्हणजे उपाशीपोटी सकाळी 8 ते 10 तास उपाशी राहून साखरेची तपासणी करणे. जर सामान्य असेल तर 70 ते 99च्या आसपास असते. प्री डायबिटीज असेल तर 100 ते 125च्या आसपास असते. नंतर जेवणानंतरची शुगर चेक केली जाते. जेवणानंतर 2 तासांनी सामान्यतः ती 140 पेक्षा कमी असते. तेव्हा समजून जा की तुमची शुगर नॉर्मल आहे आणि ही शुगर 3 महिन्यांची सरासरी शुगर दाखवत असते. तेव्हा यामध्ये कमी जास्त प्रमाणही होऊ शकतं. तेव्हा जर असेल तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता. शुगर वाढण्याची सामान्य लक्षणं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जास्त तहान लागते, वारंवार लघवी लागते, भूक वाढते, थकवा खूप जाणवतो, वजन अचानकच खूप कमी होतं. त्याचप्रमाणे दृष्टी धूसर होते. जास्त वाढल्यानंतर जखमा उशिरा भरतात, त्वचेचं इन्फेक्शन होतं, शरीराला खाज सुटते, हातपाय बधीर होतात. यासारखी लक्षणं दिसताच तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच जाऊ शकता. शुगर कमी झाल्याचीही काही लक्षणं असतात, जसं की कमजोरी जाणवते. खूपच गंभीर अवस्था असेल तर तुम्ही बेशुद्धही पडू शकता. काही लोकांमध्ये वर्षानुवर्षे सायलेंट डायबिटीजही असू शकतो. शरीर हळूहळू सवय करून घेत असतं. लक्षणे दिसेपर्यंत डोळे, किडनी, नसांवर परिणाम सुरू झालेला असतो. शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी काय करावं तर आहार चांगला घ्या. साखर, गोड पदार्थ कमी करा. मैद्याचे पदार्थ कमी करा. जास्त भाजी, सलाड, डाळी खा. तांदूळ, पोळी प्रमाणात घ्या. व्यायाम करा. रोज 30 ते 45 मिनिटे चाला. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. झोप चांगली घ्या. 7 ते 8 तासाची. ताण कमी ठेवा. ताणामुळे शुगर वाढू शकते. नियमित तपासणी करा. 6 महिन्यांनी किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शुगरची नियमित तपासणी करणं खूप गरजेचं आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर वय 35पेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुम्ही शुगरची तपासणी करा. वजन जास्त वाढू देऊ नका. कुटुंबामध्ये डायबिटीज असेल, तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, पोटाभोवती चरबी असेल, तुमची जर कमी शारीरिक हालचाल असेल तर नक्कीच शुगरचा धोका वाढतो. तेव्हा खूप तहान लागत असेल, लघवी वारंवार होत असेल, अचानक वजन कमी होत असेल, दृष्टी धूसर झाली असेल, हातापायांना मुंग्या येत असतील, झालेल्या शरीरावरच्या जखमा उशिरा भरत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्या. मला काही लक्षणं नाहीत म्हणजे माझी शुगर नॉर्मल आहे हे नेहमी खरं नसतं. तुम्ही जेव्हा रक्ताची तपासणी करता आणि जे रिपोर्ट येतात त्यावरूनच कळतं की तुमची शुगर नॉर्मल आहे की वाढलेली आहे. तेव्हा नक्कीच वेळोवेळी तपासणी करत राहा आणि आपली शुगर नॉर्मल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहा.